नमस्कार, मी PSI वैभव सांगळे. अभिनव नव भारतच्या या प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपली डिपार्टमेंटल PSIचा GR आला. डिपार्टमेंटल PSIची परीक्षा होणार हे तर आता त्रिकाल सत्य झालंय. मग आता या परीक्षेची तयारी सुरू करायची आहे. मग तयारी सुरू करताना आपल्याला प्रत्येक गोष्ट माहीत पाहिजे, प्रत्येक विषयाबद्दलची पण माहिती पाहिजे. तर असंच अभिनव नव भारतच्या टीमने तुमच्यासाठी ही जी डिपार्टमेंटल PSIची बॅच आहे ती खास करून सर्व विषयाचे चांगल्या पद्धतीने ज्यांना नॉलेज आहे, ज्यांना शिकवण्याच्या ज्या पद्धती त्यांच्या चांगल्या आहे, असा प्रत्येक स्टाफ तुमच्या समोर या ठिकाणी आणला आहे. आता मी स्वतःबद्दल थोडंसं सांगतो की इंग्लिश विषयामध्ये एक विद्यार्थी म्हणून कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, एक विद्यार्थी म्हणून कशा पद्धतीने समजून घेतलं पाहिजे, ह्या गोष्टी एकदम इन डिटेल आपण बघितल्या आहे. म्हणजे मी स्वतः अभ्यास करताना देखील त्या छोट्या छोट्या गोष्टीतून शिकत गेलो. इंग्लिश फार काही चांगला होता किंवा खूपच इंग्लिश बोलता येत होतं, खूप इंग्लिश करता येत होतं असं नाही, परंतु परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय महत्त्वाचं आहे त्या गोष्टी आम्ही वाचल्या आणि परीक्षेमध्ये ते ॲप्लाय केलं. आता या डिपार्टमेंटल PSIच्या बॅचमध्ये आपल्याला प्रत्येक म्हणजे बघा, तुम्हाला सिलेबस फार महत्त्वाचा आहे, जेणेकरून तुम्हाला कळेल की नेमकी आयोग प्रश्न कशावर विचारतोय. त्यानंतर सिलेबसमध्ये मराठीचा कोणता सिलेबस आहे, इंग्लिशचा कुठला आहे, GSचा कुठला आहे आणि तुमच्या मुख्य परीक्षेचा कुठला आहे, या सगळ्या गोष्टीची बघा. जिंकायची तयारी जर करायची असेल, म्हणजे तुम्हाला युद्धाची तयारी जर करायची असेल तर ती फक्त युद्धाची म्हणून करू नका, तर ती जिंकायची म्हणून करा. ते युद्ध जिंकायची तयारी करा. तर फक्त पेपर ज्यावेळेस परीक्षेची ॲड येईल त्यावेळेस मी अभ्यास सुरू करेल, आल्याच जर जागा तर मी अभ्यास सुरू करेल, जास्त जागा आल्या, माझ्या कॅटेगरीला जागा आली किंवा असं जर तुमचं काही म्हणणं असेल की आम्हाला जागा आल्या तरच आम्ही करू, तर ही गोष्ट तुमच्या डोक्यातून काढून टाका. तुम्हाला जागा येतील किंवा खूप जास्त जागा आल्यावरच मी होणार असं काही नसतं. ज्यावेळेस आपण एखाद्या परीक्षेची तयारी, ती परीक्षा त्या परीक्षेचा फॉर्म सुटायच्या आधीपासूनच करायला लागतो, त्यावेळेस आपण नक्कीच बाकीच्या मॉबच्या भरपूर पुढे जातो. आता मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे इंग्लिश, त्याच्याबद्दल आज थोडक्यात माहिती देणार आहे. बघा, इंग्लिश हा असा विषय की आपण ज्याला इंग्रजी म्हणतो, इंग्रजी हा असा विषय की इंग्रज भारतात आले. भारतात आल्यानंतर त्यांची जी भाषा होती इंग्रजी, तर त्या भाषेचा जो वापर त्यांनी या ठिकाणी केला, मग आपल्या व्यवहारामध्ये ती भाषा आली. आता इंग्रज तर भारतातून गेले, परंतु तो इंग्रजी विषय तर सोडून गेले. आता तो तर आपल्याला व्यवस्थित शिकावं लागणार. बघा, इंग्रजी काय बोलायचं शिकायचं नाही आहे, आपल्याला ग्रामर व्यवस्थित आलं पाहिजे इंग्लिशचं. आपल्याला 25 पैकी त्या ठिकाणी 20+ मार्क आले पाहिजे, इतकं आपल्याला इंग्रजी आलं पाहिजे. आता बघा, हा इंग्लिश सब्जेक्ट कसा घेणार, किती मार्कला आहे, प्रश्न कसे असतात, सगळं इन डिटेल आपण बघू. प्रश्नांचं विभाजन बघू, सगळं बघू. तुम्हाला अगदी बेसिक कन्सेप्टपासून तर ॲडव्हान्सपर्यंत घेऊन जायची जबाबदारी माझी. फक्त जे सांगितलं ते प्रॉपर करायचं आहे. प्रामाणिकपणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, प्रामाणिकपणे सगळे लेक्चर व्यवस्थित करायचे आहे. इंग्लिशचा जो न्यूनगंड आहे तो आम्हालाही होता. ज्यावेळेस आम्ही पेपर देत होतो, ज्यावेळेस इंग्लिशचा अभ्यास करायला घेतला, त्यावेळेस असं वाटलं की आपल्याकडून होईल की नाही. इतकं हे कधी वाचलेलं नाही, असे काही शब्द असं कधी वाचलेलं नसता. काय बाबा हे मूड म्हणजे काय, हे क्वेश्चन टॅग काय, हे काही समजत नव्हतं. परंतु ज्यावेळेस छोट्या छोट्या कन्सेप्ट समजून घेतल्या, अगदी इज, द इथून समजून घेतलं, व्हर्ब म्हणजे काय, नाऊन म्हणजे काय, प्रोनाऊन काय, या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस समजल्या, त्यावेळेस कळलं की बाबा हा विषय काही नाही. मराठी इंग्लिश कम्पेअर केलं तर दोघंही सारखे. मराठी आणि इंग्लिश म्हणजे पद्धत, दोघांची ग्रामर विचारण्याची पद्धत जी आहे, किंवा जर कोरिलेट करून अभ्यास केला तर दोन्हीही एकदम सोपं वाटायला लागतं. आता इंग्लिश, आपण आजच्या लेक्चरमध्ये इंग्लिश विषयाबद्दल एक इन डिटेल माहिती घेऊया आणि तुम्हाला त्याच्यामधून हे सांगायचा प्रयत्न करायचा आहे मला की जे तुम्ही मनामध्ये न्यूनगंड धरून बसलाय तर ते सोडून द्या. इंग्लिश हा विषय इतका पण अवघड नाही आहे की तुम्हाला वाटतंय आणि तुम्ही त्याची तयारीच करत नाही, तुम्ही ऑरला टाकता तर आरामात 20 पैकी मार्क येऊ शकता. कसे आणायचे ते आमच्यावर सोडा, आम्ही सांगतोय त्या पद्धतीने फक्त अभ्यास करा. आता बघा, ही जी बॅच आहे, ही जी पूर्ण इंटिग्रेटेड बॅच आहे डिपार्टमेंटल PSIची, ती अभिनव नव भारत या जे ॲप आहे ते ॲप स्टोअरवरतून तुम्ही, म्हणजे जे आपलं गुगल स्टोअर आहे त्यावरतून तुम्ही इन्स्टॉल करू शकता. ठीक आहे, चला. हां, आता परिचय तर मी दिलाय की मी वैभव सांगळे, PSI बॅच 2023 माझं PSI म्हणून निवड झालेली आहे आणि माझी पूर्ण राज्यात 4थी रँक होती. आणि रँक येण्यामागं सगळ्यात मोठं कारण होतं पेपर 1 जो असतो MPSCचा, म्हणजे त्याच्यामध्ये
पेपर 1ला मला खूप चांगले मार्क आले होते. म्हणजे माझा स्कोर होता पेपर 1चा 200 पैकी 163 मार्क आणि त्यात मला मराठी आणि इंग्लिश या दोन्ही जे सब्जेक्ट होते त्याच्यामध्ये खूप चांगला स्कोर आला होता. आता त्याचं कारण असं होतं की प्रत्येक गोष्ट इन डिटेल समजून घेणं. म्हणजे माझी रँक, मी PSI झालो असतो परंतु रँक जी आहे ती डिसाईड झाली मराठी इंग्लिशच्या पेपरवरती. एक चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनाही समजून सांगण्याचं स्किल त्याला आपण म्हणतोय, तर थोडंफार व्यवस्थित सांगतोय. परंतु त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं की इन डिटेल, म्हणजे अगदी छोट्या गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत. आता मी कसं शिकवतो हे मुलंच ठरवतील, पण बघूया चला. हां, आता सिलेबस बघूया आपण. बघा, आपली जी पूर्व परीक्षा आहे, आपल्याला इंग्लिश सब्जेक्ट तो पूर्वला येणार आहे. आता ही जी पूर्व परीक्षा आहे ही होणार आहे 100 गुणांची. किती गुणांची आहे? 100 गुणांची. त्यात आपला इंग्लिश जो सब्जेक्ट आहे तो आहे 25 मार्कला. ओके. आणि त्याचं स्वरूप असणार आहे MCQ. MCQ म्हणजे काय? तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन, म्हणजे बहुपर्यायी क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो. इथं क्वेश्चन असणार, प्रश्न विचारणार आणि त्याचे 4 पर्याय दिले जाणार. 1, 2, 3, 4 आणि त्या 4 पैकी आपल्याला एक पर्याय कुठला तरी निवडायचा आहे. असं असणार आहे आपलं पूर्व परीक्षेचं पूर्ण स्वरूपच MCQ टाईपचं, तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला जो सिलेबस आहे त्याच्यामध्ये नेमके टॉपिक कुठले कुठले, अभ्यास कुठला कुठला करायचा. बघा, जनरल व्होकॅब्लरी म्हणजे व्होकॅब्लरी शब्दसंग्रह, सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्याचं स्ट्रक्चर, वाक्य नेमकी कसं आहे नाही का, वाक्य कसं बनतं इंग्लिशमध्ये. त्यानंतर ग्रामर म्हणजे व्याकरण, इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस म्हणजे इडियम आणि फ्रेजेस त्यांचा अर्थ आणि वाक्यामध्ये त्यांचा वापर, आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा. तर अशा पद्धतीने आपला हा जो सिलेबस आहे, बघा कोणती परीक्षा असू द्या सिलेबसची कॉपी रोज जवळ ठेवायची. त्याचं कारण असं की तुमच्या समोर जर सिलेबस आहे, इथं सिलेबसमध्ये डायरेक्ट त्यांनी ठाम सांगितलंय की इडियम अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड युजेस म्हणजे 100% याच्यावरती 2-3 प्रश्न येणार म्हणजे येणार. हा आपला झाला हॉट टॉपिक. सो इथं तुमचं लक्ष जातं रे, सेंटेन्स स्ट्रक्चरवरती प्रश्न येणार म्हणजे येणार, बाकीचेही येणार पण याच्यावरती प्रश्न फिक्स येणार. त्यामुळे सिलेबसची कॉपी समोर ठेवायची. हा आपला इंग्लिशचा सिलेबस आहे. चला पुढे. हां, आता इंग्लिश विषयाची विभागणी आपण 3 याच्यात करणार आहे. एकदा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही फोटो काढून घ्या. तुमची विभागणी बघा इंग्लिशची कशा पद्धतीने असणार आहे. हां, पहिलं असणार आहे ग्रामर म्हणजे व्याकरण, इंग्लिशचं व्याकरण. त्यानंतर इंग्लिशची व्होकॅब्लरी म्हणजे शब्दसंग्रह आणि आपलं कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा. अशा 3 गोष्टीमध्ये आपला इंग्रजी विषय विभागला गेलेला आहे. आता इंग्लिश जो विषय त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ग्रामर शिकू, व्होकॅब्लरी कशी करायची, कुठून करायची ते सांगतो. व्होकॅब्लरीला अजिबात लोड घ्यायचा नाही, पाठांतराचा तर अजिबातच घ्यायचा नाही. आणि कॉम्प्रेन्शन म्हणजे उतारा समजून घेऊन उत्तरं येतात. म्हणजे जर तुम्हाला व्यवस्थित समजला तो उतारा कसा आहे तर तुमचे उत्तरं तिथंही निघतील. कसं करायचं सांगतो. ओके, हळूहळू गोष्टी शिकू, एकदम एका दिवसात सगळं नाही करायचं आपल्याला. ओके, आता इथं बघा मागील काही वर्षांचे पेपर ॲनालिसिस केले. डिपार्टमेंटल PSIचे पेपर घेतले मी आणि त्याचं ॲनालिसिस केलं आणि बघितलं की नेमकी प्रश्नांचं स्वरूप कसं आहे. MPSCपेक्षा बरेच प्रश्न सोपे. इंग्लिशचे जे तुमचे प्रश्न आहे, तुम्हाला जर न्यूनगंड असेल इंग्लिशबद्दल तर MPSCपेक्षा प्रश्न सोपे, प्रश्नांचं स्वरूप अगदी सोपं आहे. बघा मागील काही वर्षांचं जर बघितलं, ज्यावेळेस 2016ला तुमचा पॅटर्न वेगळा होता, परीक्षा योजना वेगळी होती. इंग्लिश तुम्हाला 40 मार्कला होतं, तर तिथे इंग्लिश ग्रामरवरती 16 प्रश्न आले होते, व्होकॅब्लरीवरती 24. त्यावेळेस उतारा नव्हता. म्हणजे इथं असं झालं की व्होकॅब्लरीला जास्त वेटेज दिलं होतं त्यांनी. ओके, त्यानंतर 2017ला जिथं तुमची परीक्षा योजना बदलली तिथून इंग्लिशचे 25 प्रश्न सुरू झाले. किती? 25. त्या वर्षी ग्रामरचे 15 आले, व्होकॅब्लरीचे 5 प्रश्न आणि कॉम्प्रेन्शन उतार्याचे 5 प्रश्न. अशा पद्धतीने आयोगाने तुम्हाला 3 याच्यात इंग्लिश डिवाइड करून दिलं. कुठलीही परीक्षा घ्या, राज्यसेवा, गटब, गटक कुठलीही घ्या, आता इंग्लिशचं विभाजन असंच आहे, ग्रामर, व्होकॅब्लरी, कॉम्प्रेन्शन. ठीक आहे, तिकडं मार्कांची विभागणी वेगळी आहे, तुम्हाला वेगळी आहे. बघा तुम्हाला पूर्व जर परीक्षा पास व्हायचं असेल तर फक्त मराठी आणि GHच्या भरोशावर तुम्ही, ठीक आहे तुम्ही पास होणार, पण तुम्हाला बघा ना इथं मार्क येता इझिली. म्हणजे PYQ मधून तुम्हाला मी ज्यावेळेस शिकवणार कायम PYQचा संदर्भ देणार, कारण की PYQच पेपरला दिसणार. ओके, इथं बघा 2021ला ग्रामरचे 11 प्रश्न आले, व्होकॅब्लरीचे 9 आणि कॉम्प्रेन्शनचे 5 प्रश्न आले 2021ला. 2023ला 2023 करा, सेम 11 प्रश्न ग्रामरचे, 9 व्होकॅब्लरीचे आणि कॉम्प्रेन्शनचे 5. म्हणजे यावेळेस तुमचा जो पेपर होईल, आता तुमची ॲड येईल त्याच्यामध्ये
आपण असं धरून चालू की ग्रामरला 11 प्रश्न येतील, व्होकॅब्युलरीला 9 येणार आणि कॉम्प्रेन्शनला 5 प्रश्न येणार. कॉम्प्रेन्शन फिक्स 5 मार्कला आहे. उत्तर आपल्याला सोडवायचाच आहे आणि 5 पैकी किमान आपल्याला 3 ते 4 मार्क घ्यायचेच आहे. ठीक आहे. व्होकॅब्युलरीला 9 प्रश्न या ठिकाणी येणार आहे. कुठून करायची, कशी करायची, प्रश्न कुठून येतात सगळं सांगतो. दिलेलं मटेरियल फक्त व्यवस्थित करायचं. मोजकं राहणार आहे पण ते आपल्याला डेली थोडं थोडं करायचं आहे. ओके. आणि ग्रामरचे तुम्हाला 11 प्रश्न येणार आहे. ते पण ठराविक टॉपिक असतात. शिकवणार सगळं पण आपल्याला फोकस ठराविक टॉपिकवरती करायचं आहे. टू द पॉईंट अभ्यास करायचा, टू द पॉईंट मार्क आणायचे. ठीक आहे. तज्ज्ञ व्हायचं नाही. चला पुढे. हां, हे ग्रामरचे टॉपिक एवढे जे आपण घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण बेसिक घेणार आहे. बेसिक, त्यानंतर टेन्स, कंडिशनल सेंटेन्स, ॲक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस 10वीला शिकलोय. पार्ट ऑफ स्पीच. पार्ट ऑफ स्पीचमध्ये काय काय येतं. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे किती भारी वाटतं बघा ना. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजे काहीतरी वेगळंच आहे. नाही रे, मराठीतल्या शब्दांच्या जाती. शब्दांच्या जाती सोपं करून शिकू आपण इंग्लिश. काही गरज नाही एवढं अवघडात पडायची. बघा, नाऊन, प्रोनाऊन, मार्क तर आणायचे. कुठं प्रेझेंटेशन करायचं तुम्हाला, मार्क आणायचे आपल्याला. बघा, पार्ट ऑफ स्पीचमध्ये किती आहे, शब्दांच्या मराठीत किती जाती आहे, 8. इंग्लिशमध्ये पण किती असणार आहे, 8. हे बघा, नाऊन, प्रोनाऊन, ॲडजेक्टिव्ह, व्हर्ब हे एकत्र झालंय, हा वेगळा टॉपिक आहे. क्लॉज अँड कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे तुमचे उभयनवी अव्यय, ॲडव्हर्ब, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन. ठीक आहे. डिग्री, क्वेश्चन टॅग, WH क्वेश्चन, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, पंक्च्युएशन, वर्ड फॉर्मेशन, आर्टिकल, डायरेक्ट इनडायरेक्ट आणि स्पेलिंग मिस्टेक. सगळे टॉपिक 1 बाय 1 घेणार आहे. सगळ्या टॉपिकचं तुम्हाला मिनिंग पण सांगणार आहे. आपण लेक्चरमध्ये घेऊ त्यावेळेस. ओके. आज फक्त समजून घ्या. आज फक्त याच्यासाठी लेक्चर आहे की तुम्ही कॉन्फिडंट राहा इंग्लिशबद्दल, की इंग्लिश विषय रिलॅक्स. ठीक आहे. बघा, व्होकॅब्युलरी रिलॅक्स म्हणजे अभ्यास करा, रिलॅक्स म्हणजे अभ्यास करायचा आहे आपल्याला. ओके. रिलॅक्स म्हणजे माइंडनी रिलॅक्स राहा की केल्याने होत आहे, आधी केल्याची पाहिजे. आता बघा, व्होकॅब्युलरी शब्दसंग्रह. इंग्लिशची व्होकॅब्युलरीमध्ये काय विचारता, मोजके टॉपिक आहे. बघा, इडियम आणि फ्रेजेस. इडियम फ्रेजेस म्हणलं काय वाटतं, किती भारी नाव वाटतं. इडियम अँड फ्रेजेस म्हणजे तुमचं वाक्प्रचार आणि म्हणी मराठीतलं. ओके. त्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन म्हणजे काय, शब्दसमूहासाठी एक शब्द. ओके. होमोफोन्स. होमोफोन्स हे मराठीत आपल्याकडे थोडंसं कमी बघायला भेटतं. होमोफोन्स म्हणजे बघा, जसं की हा शब्द आहे ब्रिडल आणि हा शब्द आहे ब्रिडल. म्हणजे या दोन्ही शब्दांचं येणार आहे, या दोन्ही शब्दांचं उच्चार सारखाच होतो. फोन म्हणजे त्यांचा उच्चार सारखाच होणे, होमोफोन्स. परंतु दोघांचा मिनिंग वेगळा आहे, दोघांचा अर्थ वेगळा आहे. असंच मराठीत आपले शब्द आहे नाही का. आपण म्हणतो ना दिन आणि हा एक दिन. या दोन्हींचा अर्थ जसा वेगळा आहे तसाच या दोन्हींचा अर्थ वेगळा आहे. ओके. मराठीचं म्हणजे मराठीतलं जे व्याकरण आहे हे बऱ्याच अंशी इंग्लिशमधून उचललेलं आहे. त्यामुळं इंग्लिशमधूनच ते मराठीतलं उचललं आहे. आपलं मराठीतलं एकदम परफेक्ट असतं. प्रॉब्लेम आपला फक्त भाषेचा असतो, लँग्वेज बॅरियर असतो. त्यामुळे आपण इंग्लिशकडे लक्ष देत नाही. पण जर समजून घेतलं मित्रांनो तर इंग्लिशसुद्धा फार सोपं आहे. ओके. इथं बघा, सिनोनिम्स, अँटोनिम्स म्हणजे समानार्थी. सिनोनिम्स समानार्थी, विरुद्धार्थी आणि फ्रेझल वर्ब. हा विषय थोडासा किचकट वाटतो परंतु सांगतो मी. ठीक आहे. फ्रेजला जोडून म्हणजे जे फ्रेझल वर्ब असतं जसं की कट ऑफ, पुट ऑफ, हे जे असे जोडून येतात ना याला आपण फ्रेझल वर्ब म्हणतो. हे सांगतो म्हणजे हे काय करावं लागणार आहे की मोजके जितके PYQ आले तेवढेच करायचे, याच्यावर जास्त एफर्ट्स घ्यायचं नाही. कुठं एफर्ट्स घ्यायचे आपल्याला तर इडियम, फ्रेजेस आणि वन वर्ड सबस्टिट्यूशन. इडियम आणि वन वर्डला जास्त एफर्ट्स घ्यायचे. एफर्ट्स म्हणजे काय की जे मटेरियल देणार ते फक्त तुम्ही प्रॉपर वेनी करायचं. ठीक आहे. चला. हां, कॉम्प्रेन्शन, पॅसेज. आता बघा, कॉम्प्रेन्शन 5 मार्कला आपल्याला, म्हणजेच कॉम्प्रेन्शन म्हणजेच पॅसेज, पॅसेज म्हणजेच उतारा. उतारा आपल्याला 5 मार्कला आहे. हे कॉम्प्रेन्शन म्हणजे काय माहिती का, तुम्ही समजून घेणं, तुम्ही समजून घेऊन उतारा सोडवायचा असतो, समजून घेऊन. ओके. मग बघा, 5 प्रश्न येतात. किती प्रश्न येतात, 5 प्रश्न येतात. जर तुम्ही उतारा व्यवस्थित वाचला, समजून घेतला तर तुम्हाला ते मार्क येतात. आणि नाही समजला उतारा तर काय करायचं, आपण उतारा ज्यावेळेस सोडू त्यावेळेस सांगूया. ओके. हां, आता बघा, जनरल सेन्सचे सुद्धा काही प्रश्न असतात. आता आपण बघितलं की आपल्याला सिलेबस तर कव्हर करायचा आहे, आपल्याला ग्रामर पण बघायचं आहे, आपल्याला व्होकॅब्युलरी पण बघायची आणि पॅसेज पण बघायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं काय आहे
की काही प्रश्न असे असतात की जे जनरल सेन्सवर असतात. बघा आपल्यातला प्रत्येक जणाची डिग्री झालेली आहे आणि आपण डिग्री झालेली म्हणजे आपला इतका जनरल सेन्स असतो की बाबा आपल्याला कशा पद्धतीने त्या वाक्याची रचना पाहिजे किंवा त्या वाक्याला, त्या इंग्लिशमधल्या वाक्याला काय म्हणायचं आहे इतकं तर आपल्याला समजतंय. आता बघा तुम्हाला इथं काही हा टॉपिक आहे एक सिलेबसचा, पण तुम्हाला माहीत जरी नसलं तरी तुम्ही जनरल सेन्सवर कसे उत्तर आणू शकता इंग्लिशचे. बघा काय रूलच पाठ पाहिजे याच्यापेक्षा तुम्ही जनरल सेन्सवरती कसे उत्तर आणता. बघा व्हॉट डज द अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी सजेस्ट, म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचा जो विषय वर्बमध्ये, त्याच्या वर्ब चॅप्टरचा हा थोडासा टॉपिक आहे किंवा बेसिकमध्ये आपण शिकू मॉडल ऑक्झिलरी. तर मॉडल ऑक्झिलरी काय सजेस्ट करते. बघा प्रश्न असा आहे यू कॅन गो नाऊ, त्यांना म्हणायचं काय की जे अंडरलाईन मॉडल ऑक्झिलरी आहे, कॅन ही मॉडल ऑक्झिलरी आहे, त्याला आपण हेल्पिंग वर्ब पण म्हणू, की बघा ही जी मॉडल आहे ही मॉडल ऑक्झिलरी काय काम करते वाक्यामध्ये, वाक्यामध्ये काय काम करते. यू कॅन गो नाऊ हे डिपार्टमेंटल PSI 2017चा प्रश्न आहे. जेव्हापासून तुमचा पॅटर्न बदलला असे प्रश्न यायला चालू झाले, तुमच्या ह्या पॅटर्नला सुद्धा असा प्रश्न येणार कारण की 17ला आला, 21ला आला, 23ला पण आला, तुम्हाला येणार. बघा यू कॅन गो नाऊ असं आलं होतं, याचा अर्थ काय होतो मराठी त्याला कन्वर्ट करा. यू कॅन गो नाऊ म्हणजे तुम्ही जाऊ शकता किंवा तू जाऊ शकतो, बरोबर. आता बघा याच्यातून कोणता अर्थ निघतो. बघा मग रिक्वेस्ट केली का यू कॅन गो नाऊ. आपण आपल्या वरिष्ठांना ज्यावेळेस आपले वरिष्ठ, तुम्ही ड्युटीवरून सुटल्यानंतर तुमचे वरिष्ठ तुम्हाला म्हणत असतील यू कॅन गो नाऊ, तुम्ही आता जाऊ शकता, मग तुम्हाला रिक्वेस्ट करता का ते, तुम्ही आता नाही, रिक्वेस्ट नाही आहे. त्यानंतर ॲबिलिटी का तुमची, ॲबिलिटी का ती तुम्ही जाऊ शकता, नाही, अरे सेन्सलेस ऑप्शन आहे. ओके पॉसिबिलिटी, इथं संभाव्यता काय, नाही, तर काय आहे ती तुम्हाला परमिशन दिली आहे तुमच्या वरिष्ठांनी की तुम्ही आता जाऊ शकता, यू कॅन गो नाऊ, ही झाली परमिशन, इट्स अ परमिशन. ओके आणि आता बघा 2 नंबरचा क्वेश्चन सेम. बघा सेम याला मराठीतून तुम्ही कन्वर्ट करायचं. बघा शाल आय बाय अ स्कूटर, डिपार्टमेंटल PSI 2021चा प्रश्न आहे. शाल आय बाय अ स्कूटर, मी स्कूटर घेऊ शकतो का, विकत घेऊ शकतो का. शाल आय बाय अ स्कूटर, मग मला सांगा इथं प्रॉमिस केलंय का, वचन केलंय का त्यांनी, नाही. मी स्कूटर घेऊ शकतो का, नाही. सजेशन घे का, काही सल्ला वगैरे दिलाय का, नाही. त्यानंतर ॲडवाइस दिली का त्यांनी, नाही. तर त्यांनी काय केलंय रे, त्यांनी परमिशन मागितली आहे, सिकिंग परमिशन, मागणे, परमिशन मागितली की मी स्कूटर घेऊ शकतो का. ज्यावेळेस आपण लहान होतो, आपण ज्यावेळेस कॉलेजला होतो, आपण आपल्या आईवडिलांना विचारायचो मी गाडी घेऊ शकतो का, त्यांनी तीच रिक्वेस्ट केली आहे, शाल आय बाय अ स्कूटर, मग ही झाली सिकिंग परमिशन, हा झाला जनरल सेन्स. हे प्रश्न जनरल सेन्सला 2021ला आला. इथं बघा डिपार्टमेंटल PSI 2023 तुमचा मागचा पेपर, ही कॅन ड्राईव्ह अ स्पोर्ट्स कार, ही कॅन ड्राईव्ह म्हणजे तो स्पोर्ट्स कार चालू शकतो. ओके ही कॅन ड्राईव्ह. मग आता इथे बघा द अंडरलाईन मॉडल एक्सप्रेस, मग ही मॉडल काय एक्सप्रेस करते, कॅन, ही कॅन ड्राईव्ह, वाक्याच्या सेन्सनुसार सांगा रे काय एक्सप्रेस होईल, काय एक्सप्रेस होतंय, परमिशन मागतोय का, ही कॅन ड्राईव्ह परमिशन आहे का, कसं काय विषय परमिशनचा, कुठं परमिशन मागितली आहे. प्रोबॅबिलिटी संभाव्यता पण नाही आहे, नेसेसिटी गरज पण नाही आहे, ही त्याची योग्यता आहे, ही त्याची ॲबिलिटी आहे की तो स्पोर्ट्स कार चालू शकतो. ही कॅन ड्राईव्ह अ स्पोर्ट्स कार, ही त्याची ॲबिलिटी आहे. आपण म्हणतो ना एखाद्याला की यू कॅन डू इट, म्हणजे ती तुझी योग्यता आहे. म्हणजे हे ह्या म्हणजे वाक्याच्या सेन्सवरतून तुम्हाला समजलं पाहिजे की त्या वाक्याला काय म्हणायचं आहे. ओके पुढे बघा असाच एक प्रश्न आला होता, म्हणजे हा जो मागचा प्रश्न आहे याच परीक्षेला डिपार्टमेंटल PSIला सेम मॉडेलवरती की मॉडेल काय एक्सप्रेस करते. अजून एक प्रश्न आला, तो प्रश्न असा काहीतरी होता की लोकांनी समुद्रात वगैरे धोक्याच्या ठिकाणी जाऊ नये असं काहीतरी होतं आणि त्याच्यातून काय एक्सप्रेस होतंय. ओके मग त्या वाक्याचं सेन्स तुम्ही फक्त मराठीत कन्वर्ट जरी केलं तर तुम्हाला समजून जाईल की या 5 पर्यायामधून काय येतंय. ओके आता मी जर इथं म्हणलं कुड यू प्लीज टेल मी, ॲड्रेस वगैरे असं काहीतरी म्हणलं, ठीक आहे. मग इथं कुल्ड कशासाठी वापरलाय रे, इथं कुल्ड कशासाठी वापरलाय, आपण त्याची रिक्वेस्ट करतोय त्याला की कुड यू प्लीज, म्हणजे नाही एकदम रिक्वेस्ट करतोय, त्यामुळे हे काय येईल तर रिक्वेस्ट. मग याच्यामध्ये आपल्याला समजेल ना रे की कशा पद्धतीने मॉडेल वापरल्यानंतर उत्तर येतंय. मॉडेल ऑक्झिलरीचा अर्थ, वाक्याचा काय अर्थ निघतोय त्याच्यावरतून शोधायचं. आता हे तुम्ही बघणार मॉडेल एक्सप्रेस हे काय मॉडेल आहे, वाक्याच्या वरतून उत्तर निघते का ते बघायचं, सोप्यात सोपं बघायचं. ओके चला पुढे. हां
आता बेसिक ऑफ इंग्लिश ग्रामर. आता इंग्लिश ग्रामरचं आपण बेसिक बघणारच आहे. तर इंग्लिश ग्रामरमध्ये जसं शब्दांच्या मराठीत 8 जाती आहे तसं इंग्लिशमध्ये पण किती आहे? 8 आहे. म्हणजे 8 पार्ट ऑफ स्पीच आहे. 8 पार्ट ऑफ स्पीच. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये नाऊन म्हणजे काय? तर नेम ऑफ अ पर्सन, प्लेस, थिंग ऑर आयडिया. मग जसं की डॉग, सिटी, हॅपीनेस. म्हणजे ज्या गोष्टी आपण नामाची जशी डेफिनेशन बघितलं, ज्या गोष्टी आपल्याला दिसू शकतात, ठीक आहे, किंवा आपण त्या गोष्टींचा विचार करू शकतो, त्याला आपण नाऊन म्हणतो. म्हणजे त्याला आपण नाम म्हणतो. मग हे हातामध्ये ही वस्तू दिसतीये, मग याला मी काय म्हणतो? वॉच. दिस इज अ पेन. हा काय आहे? पेन आहे. हा काय आहे? शर्ट आहे. मग हे काय झालं? नाऊन. काय झालं? नाऊन झालं. प्रोनाऊन म्हणजे काय? नामाच्या ऐवजी वापरतो आपण सर्वनाम. प्रोनाऊन म्हणजे सर्वनाम. इट इज अ वर्ड दॅट रिप्लेस नाऊन. नाऊनला जो रिप्लेस करतो त्याला आपण म्हणतो प्रोनाऊन. त्याला आपण काय म्हणतो? प्रोनाऊन. मग जर राम हे नाऊन असेल, राम, तर आपण रामसाठी काय वापरणार? ही वापरणार. जर सीता असेल, सीता, तर आपण तिच्यासाठी, सीतेसाठी काय वापरणार? शी वापरणार. आणि खूप सारे पीपल, पब्लिक आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय वापरतोय? दे वापरतोय. असं ही, शी, दे, इट, यू, आय. आपण स्वतःसाठी काय वापरतो? आय वापरतो. सगळे लोक असेल तर आपण काय वापरतो? वी वापरतो. म्हणजे आम्ही म्हणल्यानंतर आपण काय होतं? वी आर द पीपल ऑफ इंडिया. म्हणजे वी, आम्ही भारताचे लोक. मग अशा पद्धतीने आपण सगळ्यांसाठी ज्यावेळेस आपण सगळे मिळून अनेक वचने असतो त्यावेळेस आपण काय वापरतो? वी वापरतो. हे जे आय, वी, यू, ही, शी, इट, दे जे आहे ना, तर हे प्रोनाऊन आहे. हे नामाच्या ऐवजी वापरतात, हे नाऊनच्या ऐवजी वापरतात. ठीक आहे. इट रिप्लेस नाऊन. चला पुढे. वर्ब. वर्ब म्हणजे काय? क्रियापद. वर्ब म्हणजे काय? तुमचं क्रियापद. जो शब्द वाक्यामध्ये ऍक्शन करतो, ज्या शब्दामध्ये ऍक्शन असते त्याला आपण वर्ब म्हणतो. जसं की इट डिस्क्राईब ऍक्शन दॅट इज टेकिंग प्लेस. म्हणजे एखादी जी ऍक्शन, एखादी क्रिया होते वाक्यामध्ये, त्याला आपण काय म्हणतो? वर्ब म्हणतो. मग इथं बघा, इथं रन, राईट, प्ले म्हणजे क्रिया. पळण्याची क्रिया होतीये, लिहिण्याची क्रिया आहे, प्ले खेळण्याची क्रिया आहे. म्हणजे ते काय झालं? वर्ब झालं वाक्याचं. ॲडवर्ब म्हणजे काय? ॲडवर्ब बघा, ॲडवर्ब. वर्बमध्ये थोडी ॲडिशन झाली की त्याला ॲडवर्ब म्हणतात. म्हणजे काय? जो शब्द व्हर्बबद्दल अधिक माहिती सांगतो किंवा व्हर्बला डिस्क्राईब करतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडवर्ब म्हणतो. यालाच मराठीत क्रियाविशेषण म्हणतात. काय म्हणतात रे? क्रियाविशेषण. मी तुमच्यातून गेलोय बाबा, मला ॲडवर्ब कळत नव्हतं, मग मी ते कन्वर्ट केलं. मला माहिती आहे या गोष्टी छोट्या छोट्या गोष्टी असतात, परंतु या समजत नाही लवकर. सो इथून आपण शिकणार आहे, लोड नका घेऊ. हां, ॲडवर्ब इज अ वर्ड दॅट डिस्क्राईब वर्ब. म्हणजे काय? व्हर्बला जो डिस्क्राईब करतो, व्हर्बबद्दल जो माहिती सांगतो, व्हर्बला जो डिफाईन करतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडवर्ब म्हणतो. मग बघा, क्विकली, नाऊ, देअर. म्हणजे ही रन क्विकली. रन क्विकली, रनबद्दल माहिती सांगितली, त्यामुळे काय झालं ते? तर ॲडवर्ब झालं. ओके. चला, आपण जस्ट माहिती घेतोय इंग्लिशच्या जे मेन 8 पार्ट्स आहे, पार्ट ऑफ स्पीच, त्याची माहिती घेतोय. इन डिटेल आपण हे चॅप्टर आहे डायरेक्ट आपल्या सिलेबसला, ते इन डिटेल आपण चॅप्टर बघणार आहे. हां, आता इथं बघा, ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्ह बघा, ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय रे? इट इज यूज टू डिस्क्राईब नाऊन. म्हणजे काय? याला आपण म्हणतो विशेषण. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? विशेषण. विशेषण म्हणजे काय रे? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? विशेषण म्हणतो. मग ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? इट इज यूज टू डिस्क्राईब और इट इज यूज टू डिफाईन नाऊन. नाऊनला जो डिफाईन करतो, नाऊनबद्दल जो जास्त माहिती सांगतो त्याला आपण काय म्हणतो? ॲडजेक्टिव्ह म्हणतो. मग हॅप्पी, टॉल, ब्ल्यू. मग ब्ल्यू कसं? आता बघा, एखादं नाऊन घेऊ आपण, जसं की वॉच. वॉच किंवा पेन घेतला मी, ऑर पेन, वॉच ऑर पेन. मग याला कसं डिफाईन करणार? कसं आहे रे वॉच किंवा पेन? तर ब्ल्यू ब्ल्यू पेन, ब्ल्यू वॉच. मग याच्याबद्दल तो अधिक माहिती सांगतो, याला डिफाईन करतो, त्यामुळे याला आपण काय म्हणणार? ॲडजेक्टिव्ह म्हणणार. एखादा बॉय, मुलगा, बॉय. मग इथं टॉल दिलंय, मग टॉल बॉय, शॉर्ट बॉय, हँडसम बॉय, स्मार्ट बॉय. मग हे काय झाले? हे त्या बॉयबद्दल माहिती सांगता, हे झाले ॲडजेक्टिव्ह. यालाच मराठीत म्हणतो आपण विशेषण. प्रिपोजिशन म्हणजे आपल्या इकडे शब्दयोगी अव्यय, मराठीतला शब्दयोगी. बघा, इट इज यूज टू शो रिलेशनशिप. जसं शब्दयोगी अव्यय नाम आणि सर्वनामाचं रिलेशन दाखवत असतो वाक्यामध्ये इतर शब्दांशी, तसंच प्रिपोजिशन पण तेच करतं.
नाऊन प्रोनाऊन किंवा शब्दांचं एकमेकासोबत काय दाखवतो, रिलेशन दाखवतो. जसं की इन, ऑन, अंडर. म्हणजे आपण म्हणतो ना की आय सॅट अंडर अ ट्री. म्हणजे काय, मी झाडाच्या खाली बसलोय. म्हणजे माझा आणि झाडाचा संबंध दाखवला ना अंडरनी. ठीक आहे, तर हे जे आहे ते प्रिपोजिशन असतात. ठीक आहे, चला पुढे. इंटरजेक्शन म्हणजे तुमचे आपण ज्याला म्हणतो की केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी. ठीक आहे, इंटरजेक्शन मग इट शो इमोशन. केवल प्रयोगी काय करता, भावना, उद्गार, आपण उद्गार म्हणतो ना, उद्गारवाची अवयव किंवा केवल प्रयोगी अवयव म्हणजे ते भावना दाखवतात. सेम इंटरजेक्शन म्हणजे काय, तर इमोशन, इट शोज इमोशन्स. मग वाव, आउच, उप्स, अलास, हे काय झाले, सगळे इंटरजेक्शन झाले. ठीक आहे, त्यानंतर कंजंक्शन. कंजंक्शन म्हणजे काय, उभयनवी अव्यय. म्हणजे काय, उभयनवी अव्यय काय करत होतं, दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडत होता. कंजंक्शन काय करेल, दोन वर्ड किंवा दोन सेंटेन्स जोडेल. इट जॉईन्स वर्ड, फ्रेजेस, सेंटेन्स. फ्रेजेस म्हणजे पण वाक्य. ठीक आहे, फ्रेजेस और सेंटेन्स. मग कुठले कुठले, अँड, बट, ऑर. जसं तेच आणि, पण, किंवा, जसे मराठीतले तसेच इंग्लिशमध्ये अँड, बट, ऑर. इंग्लिश मराठी कम्पेअर करून जर शिकले ना फार सोपं आहे. ओके, चला. सेंटेन्स स्ट्रक्चर. हां, फक्त सेंटेन्स स्ट्रक्चर कम्पेअर करून शिकू नका. सेंटेन्स स्ट्रक्चर इंग्लिशचं थोडं वेगळं असतं, मराठीचं थोडं वेगळं असतं. मराठीत क्रियापद शेवटी असतं. ठीक आहे, इंग्लिशमध्ये तसं नसतं. इंग्लिशमध्ये ऑब्जेक्ट शेवटी असतं, क्रियापद मध्ये असतं. ठीक आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर बघा. रूल काय सांगतो, इंग्लिशमधला प्रत्येक सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट आधी येतो, त्यानंतर व्हर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतो. म्हणजे सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय रे, सब्जेक्ट म्हणजे कर्ता. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्ता. म्हणजे हु डज द ऍक्शन, जो क्रिया करतो त्याला आपण काय म्हणतो, कर्ता म्हणतो. वर्ब म्हणजे काय, क्रियापद, ती क्रिया, ती क्रिया म्हणजे द ऍक्शन. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय, तर कर्म, हु रिसीव्ह द ऍक्शन. मग समजलं, इंग्लिशमध्ये पहिल्यांदा येणार कर्ता, नंतर येणार क्रियापद आणि नंतर येणार ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. गॉट इट. म्हणजे इंग्लिशमध्ये सब्जेक्ट पहिल्यांदा येणार, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, त्यानंतर सब्जेक्टवरती डिपेंड असणार की व्हर्ब काय. मग येणार व्हर्ब, म्हणजे सब्जेक्ट सिंग्युलर असला तर व्हर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल असला तर व्हर्ब प्लुरल. सिंग्युलर प्लुरल म्हणजे काय, एकवचनी. सिंग्युलर म्हणजे सिंगल, एकवचनी. प्लुरल म्हणजे अनेकवचनी. आणि इकडे येणार कर्म, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. ठीक आहे, मग बघा, सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्ता, क्रियापद आणि कर्म. यस प्लस व्ही प्लस ओ अशी वाक्याची रचना असते. यस प्लस व्ही प्लस ओ, सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट इंग्लिशमध्ये. ओके, मग बघा, आपण एक उदाहरण बघू. राम इट्स अन ॲपल. म्हणजे राम ॲपल खातोय. ठीक आहे, मग याच्यामध्ये क्रिया करणारा कोण आहे, राम आहे. मग राम काय झाला आपला, सब्जेक्ट. राम काय झाला रे, सब्जेक्ट. इट्स ही क्रिया आहे, खाण्याची क्रिया आहे ना, मग इट्स काय झालं आपलं, वर्ब. आणि ॲपल काय झालं, अन ॲपल, इट्स ऑब्जेक्ट. काय झालं, ऑब्जेक्ट. सेम खाली बघा, शी फाईट विथ माया. शी फाईट विथ माया. शी म्हणजे काय, मग शी कोण आहे, तर ती. ती कोण झाली मग, सब्जेक्ट. फाईट ही क्रिया आहे, हे काय झालं, वर्ब. आणि माया काय झालं रे, कोणासोबत ती भांडण करतीये, तर मायासोबत. माया झालं ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे क्रिया करणारा कर्ता ज्याला आपण सब्जेक्ट म्हणतो, जी क्रिया करतो म्हणजे जे व्हर्ब आहे त्याला आपण काय म्हणतो, जी क्रिया करणारं क्रियापद त्याला आपण व्हर्ब म्हणतो. आणि क्रिया ज्याच्यावरती करते त्याला आपण काय म्हणतो, ऑब्जेक्ट म्हणतो. ओके, त्यालाच आपण कर्म म्हणतो मराठीत. आता बघा, सब्जेक्ट. सब्जेक्ट इन डिटेलमध्ये बघू आपण. जसं मराठीमध्ये प्रथम पुरुष, द्वितीय पुरुष, तृतीय पुरुष आहे, सेम इंग्लिशमध्ये आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. मी तुम्हाला रिलेट करून शिकवतोय कारण की माझं मराठी पण चांगलं आहे, इंग्लिश पण चांगलं आहे, म्हणून मला इझिली रिलेट होता येतं दोघांना. ओके, मग बघा, सब्जेक्ट म्हणजे सब्जेक्टचं आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन हे तीनही बघणार आहे. फर्स्ट पर्सन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये आपण स्वतः येतो, ज्याच्यामध्ये आपण स्वतः येतो. मग स्वतः आपण कुठं कुठं येतो, तर बघा, आय म्हणजे मी. आय म्हणजे मी, सिंग्युलरमध्ये आपण त्याला म्हणतो. आणि वी म्हणजे कोण, वी म्हणजे आम्ही, जो की प्लुरलमध्ये येतो. बघा, या ठिकाणी फर्स्ट पर्सनमध्ये द स्पीकर म्हणजे जो बोलतो तो येतो फर्स्ट पर्सनमध्ये.
म्हणजे सध्या मी बोलतोय, म्हणजे मी जर बोलतोय तर आय म्हणजे मी, तर मी येणार फर्स्ट पर्सनमध्ये. सिंग्युलर असल्यानंतर मी एकटा असल्यावर मी आय म्हणणार. पण जर मी आणि माझे 4-5 मित्र असेल तर मी काय म्हणेल, ते आता अनेक आहे म्हणजे ते प्लुरल आहे, तर मी म्हणेल वी. म्हणजे जर त्यांच्यासोबत मी पण असेल तर मी म्हणेल वी. मग हे झालं फर्स्ट पर्सन. फर्स्ट पर्सन म्हणजे काय, द स्पीकर, जो बोलतो तो फर्स्ट पर्सन. सब्जेक्टचे 3 प्रकार पडतात. एक म्हणजे फर्स्ट पर्सन, त्याच्यामध्ये आय आणि वी येतं. दुसरा म्हणजे सेकंड पर्सन, ज्याच्यासोबत बोलतोय. सध्या मी तुमच्यासोबत बोलतोय तर तुम्ही झाले सेकंड पर्सन. म्हणजे काय, यू आणि यू. मग यू एक म्हणजे कुठला, एक म्हणजे तू, आपण जे एकेरी भाषेत बोलतो तू, म्हणजे तो झाला सिंग्युलर. आणि जर तुम्ही खूप जण आहेत तर तुम्ही, म्हणजे तो झाला प्लुरल. तू आणि तुम्ही. या ठिकाणी द पर्सन स्पोकन टू, मी ज्याच्यासोबत बोलतोय तो झाला सेकंड पर्सन. मग बघा, यू आणि यू म्हणजे तू तुम्ही. एक यू असतो सिंग्युलर, एक यू असतो प्लुरल. ओके. आणि द लास्ट वन इज थर्ड पर्सन. थर्ड पर्सन म्हणजे काय, द पर्सन थिंग स्पोकन टू, म्हणजे पर्सन किंवा थिंग ज्याच्याबद्दल आपण बोलतोय. म्हणजे आता आपण दोघं बोलतोय, तर याच्यात तिसरा जर कोणी असेल तर तो असेल आपला थर्ड पर्सन, जो आपल्या बोलण्यात नाहीये, जो आता सध्या अवेलेबल नाहीये. तर तो ज्याच्याबद्दल बोलायचं, जसं की आता मला माझ्या एखाद्या मित्राबद्दल बोलायचं आहे, तर सपोज मी त्याचं नाव नाही घेत, तर मी काय म्हणतो, ही इज अ गुड गाय. ही म्हणतो मी त्याच्याबद्दल. म्हणजे त्याचं नाव न घेता मी काय केलं, त्याच्याऐवजी जे प्रोनाऊन वापरलं. मग ते कुठलं असणार आहे, थर्ड पर्सनचं. मग त्याच्यामध्ये बघा, जो मुलगा असेल त्याच्याबद्दल मी काय, मेलसाठी ही वापरतो, म्हणजे तो, हे झालं सिंग्युलरमध्ये. त्यानंतर मुलगी असेल तर शी, म्हणजे हे पण काय, सिंग्युलरमध्ये. इट म्हणजे ते, पण सिंग्युलरमध्ये. आणि दे हा प्लुरलसाठी असतो. ते, इट आणि दे सारखेच अर्थ आहे, परंतु इट सिंग्युलर, दे प्लुरल. इट आणि दे कसे वापरता, कुठे वापरता, याचा नियम वेगळा आहे, आपण ते बघणार आहे. त्यानंतर नाऊन सुद्धा सब्जेक्ट असू शकतो. म्हणजे आपण बघा मगाशी बघितलं की राम इट्स अन ॲपल. मग या ठिकाणी राम काय होता, तर सब्जेक्ट होता. म्हणजे एक नाऊन सुद्धा सब्जेक्ट असू शकतो सिंग्युलर म्हणून, आणि एक नाऊन सब्जेक्ट असू शकतो प्लुरल म्हणून. मग जसं की चिल्ड्रन प्ले क्रिकेट, मग चिल्ड्रन हे प्लुरल नाऊन आहे. चिल्ड्रन म्हणलं एकच चिल्ड्रन नाही आहेत, चाइल्ड म्हणलं एक येतं. चिल्ड्रन म्हणजे अनेक चिल्ड्रन आहे ना, सो तो आला प्लुरल सब्जेक्ट. सो नाऊन ॲज अ प्लुरल सब्जेक्ट, ते सुद्धा आपण त्या ठिकाणी सब्जेक्टमध्ये आपण वापरतो, ते थर्ड पर्सनमध्ये वापरतो. ओके. मग कुठला येतं थर्ड पर्सनमध्ये, ही, शी, इट, दे, नाऊन सिंग्युलर, नाऊन प्लुरल. ओके. चला पुढे. सब्जेक्ट कळलं, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. आता नेमकी जो कर्ता असतो वाक्यात तो महत्त्वाचा असतो, म्हणून आपण कर्त्यापासून सुरुवात केली. आता आपल्याला खरं तर कळलं होतं की वाक्यात पहिल्यांदा कर्ता येणार, नंतर वर्ब येणार आणि नंतर ऑब्जेक्ट येणार. सरांनी सांगितलं होतं जे की सर आमच्या डिपार्टमेंटचे जे मुलं आहे तर त्यांना म्हणजे अभ्यासाला कदाचित कमी वेळ मिळतो, त्यामुळे थोडंसं इंग्लिश विषयाकडे त्यांच्याकडे चांगलं लक्ष द्या. तर सरांना त्यावेळेस मी आश्वस्त केलं की मी जसं स्वतः शिकलो तसंच त्यांना शिकवणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. ओके. आता बघा, इंग्रजीमधून एकूण 8 सब्जेक्ट आपण बघितले. इंग्रजीमध्ये टोटल 8 सब्जेक्ट आहे. जसं की त्यामध्ये आपण कुठले बघितले की फर्स्ट पर्सनमध्ये 2 येत होते, ते कोण, आय, वी. सेकंड पर्सनमध्ये 2 आले, म्हणजे तू आणि तुम्ही, यू. आणि थर्ड पर्सनमध्ये कोण आलं रे, ही, शी, इट आणि दे. समजलं बघा. आणि दे म्हणजे बघा, हे 2 फर्स्ट पर्सनचे, आय आणि वी. यू सेकंड पर्सन आणि ही, शी, इट, दे थर्ड पर्सन. किती झाले टोटल, तर इंग्लिशमध्ये सब्जेक्ट किती टोटल, तर 8 सब्जेक्ट. म्हणजे करते किती टोटल, 8 आहे. इंग्रजीमध्ये वाक्याची सुरुवात जी आहे ती सब्जेक्टने होते, आणि कधी कधी या सब्जेक्टच्या ऐवजी नाऊन किंवा नाऊनच्या ऐवजी हे सब्जेक्ट वापरले जातात. म्हणजे जर आता मी तुम्हाला म्हणलं राम इट्स अन ॲपल असं आपण म्हणलं, आणि रामच्या जागी कुठला सब्जेक्ट येईल, रामच्या जागी कुठलं प्रोनाऊन येईल, तर राम मुलगा आहे, मग त्याच्याऐवजी आपण काय बोलू, शी बोलू का, नाही, ही बोलणार. काय बोलणार आपण, ही. मग इथं बघा, सीता गोज टू स्कूल. मग सीतासाठी आपण कुठला प्रोनाऊन वापरणार आहे, तर शी. मग मी जर तुम्हाला इथं रिप्लेस करायला लावलं सीताला, तर इथं काय येणार, शी येणार. त्यानंतर राम इज माय फ्रेंड. मग मी रामचं जर नाव, मला नाव नसेल घ्यायचं, तर मी काय म्हणणार, ही इज माय फ्रेंड. ओके. त्यानंतर बघा, चिल्ड्रन लाईक चॉकलेट. मग इथं चिल्ड्रन प्लुरल आहे. एक मिनिट. चिल्ड्रन काय रे, चिल्ड्रन नाऊन हे प्लुरल आहे, कारण की चाइल्ड म्हटल्यानंतर सिंगल चाइल्ड, आणि
हां, चाइल्ड म्हटल्यानंतर काय येतंय, सिंगल चाइल्ड, आणि चिल्ड्रन म्हटल्यानंतर काय येतं, तर पूर्ण चिल्ड्रन येतात, पूर्ण सगळे पोरं येतात ना लहान लहान, त्याला आपण चिल्ड्रन म्हणतो. तर या ठिकाणी काय होईल मग, राम इज चिल्ड्रन लाईक चॉकलेट. मग ते प्लुरल आहे, प्लुरलसाठी आपण काय वापरतो, दे वापरतो. प्लुरल आहे त्यामुळे आपण काय वापरलं, दे वापरलं. आणि बुक कंटेन्स इंटरेस्टिंग स्टोरीज, म्हणजे पुस्तकांमध्ये इंटरेस्टिंग स्टोरीज असतात, त्याच्यासाठी आपण काय वापरतोय, इट वापरतो. ज्यावेळेस कुठली वस्तू असेल, प्राणी असेल त्यावेळेस, किंवा चाइल्ड, बेबी, किड, याच्यासाठी आपण इट वापरतो. तो इटचा नियम आहे, तो मी तुम्हाला आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये व्यवस्थित ज्यावेळेस डिटेलमध्ये बघणार आहे त्यावेळेस तो इटचा नियम नक्की बघूया. आता बघा, आपण ह्या लेक्चरमध्ये काय शिकलो, तर आपल्याला सेंटेन्स बनवता येणार. सेंटेन्स स्ट्रक्चर आपलं चुकलं नाही पाहिजे. सब्जेक्ट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट अशीच वाक्याची रचना पाहिजे. सब्जेक्ट वरतून ठरणार की व्हर्ब कोणता आहे. सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर व्हर्ब सिंग्युलर पाहिजे. सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर व्हर्ब प्लुरल पाहिजे. आता हा जो चॅप्टर होता हा आपला बेसिकचा होता, म्हणजे आपण याच्यामध्ये फक्त इंग्लिशचं काय केलंय, एक इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. तुम्हाला इंग्लिशबद्दलची जी तुमची भीती आहे ती काढण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं, इंग्लिशबद्दलची खरंच भीती कमी झाली का, सिलेबस सगळा समजला का, आणि आपण जसं PYQ मधून गेलोय तर त्या गोष्टी तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. आणि आजचे हे लेक्चर जे आहे, तर तुम्हाला जर खरंच डिपार्टमेंटच्या बॅचबद्दल म्हणजे थॉरली सगळं प्री मेन्स सगळा सिलेबस सगळं एकच ठिकाणी पाहिजे असेल, आणि चांगले जे आपले शिक्षक आहे त्या शिक्षक वृंदांकडून तुम्हाला शिकायचं असेल तर नक्की बॅच जॉईन करा. आपलं अभिनव नव भारत हे जे ॲप्लिकेशन आहे ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर हे जे तुम्ही इन्स्टॉल करा आणि ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. चला आता इथे थांबूया. धन्यवाद.